नायक कोणी नायिका, साधक कोणी कोणी साधिका, फुल्या फुल्या जागी थकलो रे बाबा मी. अरे तू कस काय जाऊ शकतोस एवढा? हा बघ ना, साधी दाब सुद्धा लागली नाही तुला. मला बघ किती दम लागलाय. अरे मी काय खाणार होतो तुला? तुमच्याकडे पाहुण्यांचं स्वागत असं फळ देऊन करतात का? आमच्याकडे चाप असतात. हा तसा नाईलाजाने पाचतात म्हणा. माझं पण नाईलाजच झालंय. शिक्षकाची नोकरी सोडून असली कामं करावं लागतात. तुमच्याकडे काही नसतं का असं? म्हणजे नोकरी, व्यवसाय, पैसा मागे टाकणे, घर बांधणे, बायका पोरांना सुखात ठेवणे, स्वप्न साकार करणे.
का सांगतो मी सगळं? तुमच्यावरून तर भाषा बोलता अवकाश जंगलात दौलत आहे आमची. हे तुला मराठी भाषा कळते आणि बोलता पण येते. अरे मग सांगायचं ना, केव्हा एकटाच बडबडतोय. जाऊ दे. दरम्यान ती कशा कामासाठी आलोय? आम्हाला सारं कळतंय, पण आम्ही नजरअंदाज करतो. काय नजरअंदाज करता? तुम्ही शहरावाले सारखं आमच्याकडे नजरअंदाज करतात. हेच नजरअंदाज करतो आम्ही. अहो असं काही नाही. शासनाने तुमच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या योजना आणल्या आहेत. असतील, पण ते दिमागानं आदिवासी असलेले शहरातले लोक त्या योजना तिकडेच गिळून घेतात. आमच्यापर्यंत साधी खबर बी पोहोचू देत नाही. का? तुमच्याकडे न्यूजपेपर नाही आहेत का? वृत्तपत्र? हा? आला होता एकदा, पण त्यावर जित्ती चिकटलेली माणसं बघून मग आज जा जो पळाला तो अजून गावलाच नाही. जित्ती? अरे फोटो फोटो म्हणतात त्याला. हे बघ चित्र. चला, म्हणजे तुम्ही ते परिवार सुद्धा बनवता. कसलं काय करत नाही आम्ही. अहो नाही नाही, परिवार म्हणजे आई बाप भाऊ. हा आजा आजी. हा आहेत ना, बाय हाय, बाप आहे, भाऊ आहे, आजी आणि आजी बी हाय. अरे मग या सगळ्या नात्याने एकत्रित बांधलं, यालाच परिवार असं म्हणतात ना. मग मग ही आजी म्हणती, एखाद्या गोष्टीच्या जास्त खोलात जाने का नहीं, खोलात गेलं की उसमें की भावना निकल जाती. वाह क्या बात है. इस बात पर एक सेल्फी हो जाए. हाँ, अरे सेल्फी, फोटो, चित्र. हो काय रे, परिवार आहे असं म्हणतो आणि इथे मात्र एकटा दिसतो. काय भानगड काय? चल बघा. हा परिवार. हा तुझा परिवार का? नमस्कार. काय हे बाळ तुमचं आहे का? खेळतेस का बाळा? ऐक ना, हे घे, तूच काढ. नीट काढा. चल. हे बावळट! माझा मोबाईल. आजकालच्या मुलांना सगळ्या गोष्टी खेळत झाल्यात. मुर्दा कुठली? दुश्मन शहरातून आला माणूस गांडू. तू गांडू, तुझा बाप गांडू, तुझा आता खानदान गांडू. तुझ्या तर मायावर चिडू नकास, सोलून बाचलेले तुला. अरे गांडू म्हणजे घाबरलेला, डरा हुआ. अच्छा, तुम्हा सगळ्यांना बघून मी थोडा गांडू झालो. आहेच काय? काय नाही, तुझं काय होतं तर झालं असेल तर निघितून. हो नाही नाही, माझं काम अजून सुरू झालं नाहीये बघा. कसलं काम? नमस्कार हो. मी दांडे, लोकसंख्या मोजायला आलोय. मतलब मतलब? अहो म्हणजे माणसं मोजायला आलोय. मागच्या वेळेला ते शहरावाला आलं, हे झाडं मोजून गेली आणि मग अर्धी झाडं तोडून दिली त्यांनी. हो नाही नाही, मी फक्त माणसं मोजणार, मग त्या शासनाला कळणार, मग ते तुमच्यापर्यंत विकास पोहोचवतील. हो निकास. हो विकास विकास. कसं राहायचं ते? आम्हाला तरी कुठे कळलं अजून. त्यांना सांगा ना, आपली नावं सांगा, म्हणजे मी लिहितो आणि जातो. लांब पुष्टाय. अंगद, सुग्रीव, काय नेमकर जायचा प्लॅन आहे काय? वाली. तू जायचंय बाबा. नाम मेरा वाली. भावला वेळात काय रामा रामा खेळतं का? तुमचं नाव काय? अंजनी. कोणती? कोणती? चायला यांच्याकडे पण महिलांनी इतिहास बदलला. मारा मारा, नाही तर मारूच टाका ना. तू मारतो का? मार ना मार. हे बघा, तुम्ही माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणताय.
माहित नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय करणार? बरं जाऊ द्या, मी तुमची नावे लिहून घेतो. अरे पेन आहे हा साधा, हा बंदुकीपेक्षा भयंकर आहे म्हणा, पण एका सरकारी कर्मचाऱ्याचा पेन आहे, शिक्षकाचा, साहित्यिकाचा नाही. या, घाबरू नका, घाबरू नका. कलम आत टाक. का? याद तर नाही. इकडे हत्याराला नाही, कलमालाच घाबरते. तुमच्या शहरात दंगे याच कलमीने होते. तुम्हाला शहराबद्दल बरीच माहिती दिसते. हा, पण पेन नसताना मी लिहिणार तरी कसा? लक्षात पण ठेवते तर म्हणा. तुमची नावं कळली, आडनाव पारधी. मला सांगा तुमची जात कोणती हो? जात धर्म मानत नाही आम्ही. खोटं नका बोला, तुमच्या सुद्धा जाती असतात. असतील त्या तुम्ही पाडल्यात, आम्ही नाही. आणि धर्म? झाड जपणं एकच धर्म ठाऊक आहे आम्हाला. परत खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही सुद्धा धर्म मानता. उगाच काय तुमचे नाव वानम्या, अंग, सुग्रीव? देवांची नाव आहे ती. देवाचा आणि धर्माचा काही बी संबंध येत नाही. आणला जातो. वा, तुम्ही खरे देशाचे नागरिक. झेंडा वंदन करता का? झेंडा पुजतो. कोणता झेंडा पुजता बरं तुम्ही? हे काय? झाडच आमचा झेंडा. आणि तिरंगा? झेंडा कोणता बी असू, त्याचा दांडा माणुसकीचाच पाहिजे. तुमच्या तिरंग्याचा दांडा कुजलाय. तिरंगा तुमचा नाही? तिरंगा तुमचा नाही? अहो सांगा ना, तिरंगा तुमचा नाही का? आम्ही तिरंग्याचे नाही. स्वातंत्र्यापासून आमची लोक कमी करायचा डाव चालू आहे त्यांचा. अहो विकास करताय ते. अरे हट! अरे कसला विकास? या जंगलाच्या मानकुट्या उलगाडून असा कोणता विकास करायचा आहे त्यांना? तुम्हाला विकास मान्य नाही, स्वातंत्र्य मान्य नाही, झेंडा सुद्धा मान्य नाही, मग तुमचं राष्ट्रीयत्व तरी कुठलं? बापरे, मरता मरता वाचलोय आज. आयुष्याचा संदेश देणाऱ्या देशात ही लोक भालाने काठीवरून फिरतायत. यांना देशाने मान्य केलं नाही म्हणून त्यांनी देशालाच मान्य केलं नाही. रंगदेवता व नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय धुळे सहर्ष सविनय सादर करीत आहोत एकांकिका भारतीय. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य समोर आहे. भारत माता की. अरे जय, अरे ऐका रे, जय. हे बाळा ऐक ना, बाबा आहेत का घरात? अप्पू, अप्पू, क्या बेटा? रिक्षा घ्या, देवाला आया. हो, हाँ आया रुक. उनको रुका के रख जरा. नमस्कार. नमस्कार साहब, वो हफ्ता तो दिया ना. हप्ता? हो नाही हो, मी काय हप्ता मागणार नाहीये. मी जनगणना करायला आलोय. वो तो हुआ ना अभी, काय? वो जनगणमन. होते राष्ट्रगीत. मी लोकसंख्या मोजून आलोय. अब्बू, लोगागिने काय वो? अच्छा, और कुछ काम नहीं किया तुम लोगों को? हाँ, पहाड़ पे क्या चढ़ रहे, साइकिल लेके दुनिया ऊपर चक्कर मार रहे, बर्फ की पकड़ के सर पे ले रहे, हाँ? और ये क्या लाना है तुम? दुम नाही हो, दांडे. दांडे नाही माझं. मी लोकसंख्या मोजून आलोय. अरे उनको क्या गिनना? जिनके आगे निकल जा रहे और पीछे बच्चे पैदा हो रहे. अरे, कोणामुळे रे? मी म्हणतो कोणामुळे वाढली लोकसंख्या? मला काय माहित, माझं लग्न व्हायचं ना अजून. तो क्या मेरे अकेले की वजह से बढ़ रही है क्या संख्या? तुमच्या लोकांमुळे वाढली ना. एक दिवस आमच्यावर पुढे ये अशा. माना, ये जलते अपन पे. अबे तुम पे कशाला जोडू बे?
हम लोग है ना फैमिली का विचार करते, नहीं तो एका मिनिटात तुमचा एक लोकसंख्या में नाही का ग? आता ग बया मला काय विचारतात? हा? तुला नाही तर काय त्या जाड्याला विचारू का? बायको कोण आहे? मी हा? मी काय म्हणतो, मला तुमची नावं सांगा, मी लिहून जातो. यांची नाव लिहायला रकाने पूर्ण नाही तुम्हाला. तुम दिख रही क्या लगाने में? अहो तर मी माझं बघून घेईल ना. तुमने खुद को गिना क्या हो? नाही गिनो तो 2 बार गिनो. अरे इनको तो आदर्श गिनना. अरे तुम तो बात ही मत करो रे. तुम्हारे लोगों को यहाँ रहने को जगह नहीं मिलती तो विदेश में जाके रहते तुम लोग. तुमचं काय वेगळं आहे का? आमच्या गल्लीत तेवढे लोक नसतील तेवढे तुमच्या घरात भरलेत. हाँ ये दिख रहा है इनको. अरे हमारी कौम की जितनी आबादी है ना उतनी तो तुम्हारी हर साल की संख्या बढ़ रही. अरे पण तुम्ही मागणं येऊन पुढे चालला ना, त्याचं काय करता? कौन पुणे चाललाय? पूरे देश की संख्या 121 करोड़, उसमें से 96 करोड़ 63 लाख तुम्हारे और हमारे 17 करोड़ 22 लाख. आणि उरलेले बाकी के क्या? 2 करोड़ 78 लाख ऐसा ही और 2 करोड़ 8 लाख सी. इधर आ रे. मी हाँ तू बोला. समझ में आ गया ना. चल गया ना पता. चलो निकलो चलो. अहो हे मागच्या आकडे होते आताचे. आताचे मोजा की हो यांचेच वाढले असतील आणि यांच्या संग ते पंजाबी आहे ना ते ख्रिसमस. क्रिसमस अहो ख्रिश्चन. हा ते वर्षाच्या शेवटी असतं ते हो. नाही क्रिसमस हा सण आहे. अरे इनको क्या पता क्रिसमस. वैसे उन लोगों का मस्त रहता था. साल के आखिरी दिन मस्त दारू पीते वो लोग. नाही हो, तो एकटे डिसेंबर सर्व धर्मियांचा सण असतो तो. हा ये गुत्ता बहुत बड़ा है साहब. ये गड़बड़ ना मेरे को समझ में नहीं आता. म्हणून तर म्हणतो ना, हे जात धर्म सोडा, महापुरुषांनी आयुष्य या जात्यांतासाठी. मला सुद्धा तेच वाटतं, जाती अंत झालाच पाहिजे, पण कसा करणार हो? सगळ्यात अगोदर हे स्वतःच्या जातीवर गर्व करायला नर्सन बंद करा. आणि मग 14 एप्रिलचं काय करतात? ते एका महापुरुषांची जयंती आहे. हाव पण त्याला तर सणाचं स्वरूप आलं ना हो. का शिवजयंतीला नाही आले का सणाचं स्वरूप? अरे ते महापुरुष काय सांगून गेले तरी का ते जयंती काय म्हणणार. हा और अब्बू, इस साल तो हमारे लोगों ने भी टिप्पू सुल्तान की जयंती. आतापर्यंत कुठे गेले तुमचे टिपू सुलतान? अचानक कस काय उफाळलं प्रेम? दुसऱ्यांसारखं जयंतीत नाचायला मिळव म्हणून फोटो बाहेर काढला असेल. हा हे बरोबर आहे. बरोबर ना? अरे मग बदला ना जयंत्यांचे स्वरूप आणि सगळे मिळून एकच सण साजरा करा ना भारतात. कोणता? कोणता आहे? कुठला ठरवा? ठरलं तर मग शिवजयंती फिक्स. भीम जयंती. टिपू सुल्तान की जयंती है. वो सण सण का? मग दिवाळी. बौद्ध पौर्णिमा का नको? नहीं हम सब मिलकर ईद मनाएंगे. आणि 15 ऑगस्ट नाही नको. तेवढाच एक पवित्र दिवस उरलाय देशात. ओ साहेब तुम्हाला काय म्हणायचंय बरं? दिवाळी आणि दसरा पवित्र नसतात का? तुम्हाला माहितीये का जयंत्यांमध्ये आणि स्वातंत्र्य दिनामध्ये काय फरक आहे? जयंत्या ह्या रात्री साजरे होतात आणि स्वातंत्र्य दिन पहाटे. आम्ही काय घरच्यांच्या जयंत्या साजरा करतो का? जे महापुरुष जनतेसाठी झटले त्यांचेच करतो ना. हल्ली महापुरुषांच्या जयंत्या ख्याती बघून नाही तर जाती बघून साजरे होतात. भारताला प्रस्थापित आणि जाती बंद केलं हेच भारताचे दुर्भाग्य. अरे तुम आदमी गिनने को आया ना तो गिनो और निकलो. अहो पण तुम्ही भारताची लोकसंख्या मोजायला आलोय ना. और तो कहीं पाकिस्तान है क्या? बनायला येड थोडी लागणार हाय. पर हम हिंदुस्तान के मुसलमान है ना. आम्ही हिंदुस्थानचे हिंदू. आम्ही डावे कुठलाच धर्म मानत नाही. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. बापरे जाती आता भयंकर डोक्यावर बसली लोकांच्या. हो ना, कायच करा त्याला आता. धन्यवाद साहेब तुम्ही मला लिफ्ट दिली. घ्या. हो नाही नको. अहो घ्या. नको नको. घ्या. हा होता त्यांचे गाडीत पेट्रोल. आता जनतेची सेवा करणं कामच ना आमचं. चल ठेवतो. असं काम काय करता आपण? आमदार आहे मी. मग यात हसणार का काय? खड्डा. तुमच्या कारकिर्दीत खड्डा? तो खड्डा मागच्या सरकारचा होता. मग तुम्ही का त्याला ऐतिहासिक वास्तू म्हणून जपताय का? बुजवा ना त्याला. घ्या आता. इथं आमचं सरकार आमचं काम करू ना. दुसऱ्यांचे खड्डे बुजवायला आमदार झालो आम्ही. तुमचं सरकार शब्दशः स्वतंत्रच काम करत दिसतं म्हणा. मास्तर आहात का?
हेच काम आहे ना आम्हाला. बर कस काय चक्कर मग? मी लोकसंख्या मोजायला आलो होतो. अहो म्हणजे माणसं मोजायला आलो होतो. अहो मग तसं सांगा ना मराठीमध्ये, आम्हाला कसं कळणार आहे? बर मोजली का लोकसंख्या? हो ते मलाच कोणी मोजत नाहीये. गावातली लोक तीच आहेत, स्वतःच्या बापाला मोजत नाही. तुम्ही कोण? हो पण त्या अगोदर ते भारताचे नागरिक आहेत. अहो कसला भारत? 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला देशप्रेम जागवतो त्यांचं. आणि एकदा का दिवस मावळला, झेंडा आणि देशप्रेम दोघे पेटी बंद. मग याला जबाबदार कोण? आपला देश. आपला देश कसं काय हो? आता देशाने यांच्याकडे लक्ष दिलं नाही, हा. म्हणून यांनी पण देशाकडे लक्ष दिलं नाही. पण लक्ष द्यायचं काम तर देशाने तुमच्यावर सोपवलं होतं ना. हा ते पण आहे म्हणा, पण आम्ही पण आता कुठं कुठं लक्ष देऊ? हा कुठे कुठं लक्ष देऊ? जिथे जिथे सभा घेतल्या, बॅनर लावले, जिथे धान्य हातात घेऊन विकासाच्या शपथा घेतल्या, जिथे तिरंग्याचा विस्तार पाडून स्वतःचा झेंडा उभा केला, तिथे असं कसं बोलता? तिरंग्याचा विसर का आम्ही पाडला होय? अहो विधानसभेत एक आमदार उभा राहत नव्हता राष्ट्रगीताला, सगळे आम्ही उभे केले. झालं का मग त्यांचं देशप्रेम जागृत? साहेब, आमदार असो व सामान्य माणूस, तो जर राष्ट्रगीताला उभा राहत नसेल ना, तरी चूक त्याची नाही. अशा त्याला काय कमी वाटतं हे शोधण्यात तुम्ही कमी पडला, म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडण्यात चुकत असणार असं वाटत नाही का तुम्हाला? अहो लोकांचं ना देशावर प्रेमच नाही. का प्रेम नाही? ते मणिपूर आणि मिझोरमचे लोक तर भारताला मान्य सुद्धा करत नाही. इनफॅक्ट सगळ्यात मोठं दुर्भाग्य काय माहिती का? ते तिकडचे विद्यार्थी इकडे शिकायलावर त्यांना पाहुणे म्हणून संबोधतात. कुठला विषय कुठे येत आहे मास्तर? कुठे ते मणिपूर आणि कुठे ते कुठे मिझोरम? जरी असलं तरी भारतातच आहे ना. बरं जाऊ द्या, मला सांगा, उत्तर प्रदेशमध्ये एखाद्या महापुरुषाचा पुतळा पाडला तर त्याचे पडसाद इकडे उभारतात ना. हा मग हे प्रेम देशसेवेत का नाही? पण नको. अहो असं कसं बोलता? शेजारील देशाचा पंतप्रधान जेव्हा आपल्या लोकसंख्येवर बोलला तेव्हा आपण नाही का त्याचा पुतळा जाळला? आता भारतीय नागरिकांना एकत्र येण्यासाठी दुसऱ्या देशाला भारताविरुद्ध काहीतरी करावंच लागतं का? मग उगाच एकत्र यायचं का? जसे कोरडे पडले की येतं नाही एकत्र. मग देशासाठी का नाही? देशाचा आणि कशाचा काय बरं संबंध मास्तर? 15 ऑगस्टला एक गाडी का काढत नाही? ती तुमची मोटरसायकल वरची नाही आहे? स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या दिवशी का करत नाही तुमच्या शक्तीचं प्रदर्शन? त्याचं काय? काय ना, जयंत्यांमध्ये शक्ती प्रदर्शने केली की जातीचे मतं मिळतात. देशात अनेक जाती आहेत, पण देशाला कुठलीच जात नाही ना. तुम्हाला काय म्हणायचंय? आमचं देशावर प्रेम नाही का? या प्रेमाचे 2 प्रकार आहेत. एक स्वार्थासाठी केले जाणारे प्रेम, आणि दुसरं ते तुम्हाला कळणार नाही, राहू दे. आम्ही पण आपल्या देशावर निस्वार्थपणे प्रेम करतो. मंगेशराव यांना सांगा तर बरं, मागच्या वेळेस जयंतीला 500 कार्यकर्ते उगाच गोळा केले का? ते पण एका फोनवर. अच्छा, म्हणजे जयंतींचे कोण स्रोत तुम्ही आहात? अहो, भारत खऱ्या अर्थाने कधीच स्वातंत्र्य नाही साहेब. जेव्हा जयंत्यांना होणारी गर्दी स्वातंत्र्य दिनाला होईल ना, त्या दिवशी. स्वातंत्र्य दिनाला गर्दी केली असती हो, पण त्याचं काय ना? त्याचं काय ना, चहा बिस्किटासाठी कोण गर्दी करणार? हा? त्यापेक्षा जयंत्यांमध्ये सगळी सोय असते म्हणा. साहेब, तुम्हाला वाटत असेल की महापुरुष प्रत्येका जातीपुरते धर्मापुरतेच मर्यादित असते, पण ते अगोदर ते भारताचे नागरिक आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्या महापुरुषांची विटंबना तुम्ही करता साहेब, जयंत्या साजऱ्या करून. आता आम्ही काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही नका सांगू आम्हाला. यांचं आपलं बरं आहे, आपण यांना लिफ्ट द्यावे आणि यांनीच उलटून आपल्याला गिफ्ट द्यावे. गिफ्ट तर तुम्ही देताय साहेब, तुमच्यासारख्या सामान्य माणसाला, बरोबर ना? मंगेशराव गाडी बाजूला थांबव. मास्तर खूप झालं तुमचं, उतरा खाली. उतर खाली. ट्रेन सुरू झाली, आता कसं उतरणार ना? पुढचा स्टॉप आला की उतरतो ना. खाली उतर. अहो असं चालतंय रेल्वेतून खाली उतरेल कायदे गुन्हा आहे. हो का? मग मला डब्यामध्ये शिरणं म्हणजे कायद्याचा अहो सन्मान. चुकून आलो, माहिती आता नसतो आलो ना. आता माहित झालं ना, चल मग उतर खाली. काय सारखं उतर खाली उतर काय लावलं मॅडम? तिकडे आहे ना एवढं, तिकडे जा ना. मी राहतो ते उभा. भारत सरकारने हा डबा मग महिलांसाठी सुरू केलाय. हो, पण त्याचा अर्थ असं होत नाही ना
एखादा पुरुष त्या डब्यात चुकून शिरला तर त्याला चालत्या रेल्वेतून खाली उतरायचं. मग काय बसून ठेवायचं त्याला? हा महिला सुरक्षेचा प्रश्न आहे. हो, कुठला विषय कुठे नेता मॅडम तुम्ही? हा, जशा लेडीज ट्रेन डब्यात बसतात ना तसा मी आलोय. त्या बाया जेच डब्यात बसतात कारण त्यांचा लेडीज डबा हा मिस होतो. एक्झॅक्टली, माझं पण तेच झालंय. पुढचा स्टॉप आला की उतरतो ना, थोड्या वेळ राहतो नको. ठीक आहे ठीक आहे, राव बा. हा मॅडम, जेंट्स डबल एवढी गर्दी असते पण लेडीज डबा का बरं का? नाहीतर एरवी असते हो गर्दी, पण आज कमी सध्या. का 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्येची टक्कर वाढलीच नाही का? वाढली ना, पण अजून कमीच आहे स्त्रिया. स्त्री टक्केवारी सोबत स्त्री अत्याचाराची पण टक्केवारी वाढली ना हो. म्हणजे हो? म्हणजे आज सुद्धा बहुतेक स्त्रियांना चूल आणि मूल इतकं शिकवलं जातं, त्या पलीकडे नाही. हो, पण भारताच्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालताय असं ऐकलंय मी. बोटावर मोजता इतक्याच, बाकी पडल्यात घरात. घरात घरात का? बाहेर पडल्यावर पुरुषांची नजर पडते ना त्यांच्यावर. काय करतात पुरुष? ए, तू काय जन्माला आला का रे? भारतीय ओ स्त्रीचा ताई, स्त्री म्हणजे उपभोग, एवढंच माहिती त्यांना. मग ती भारतीय असो वा आणखी कोणी. अहो पण त्यावर कडक कायदा आहे. कायदा कायदा फक्त फायद्यासाठीच वापरतात, न्यायासाठी नाही. चुकलंच. काय? शाळा भरताना सारे भारतीय माझे बांधव आहेत ही शपथ घ्यायला लावली होती. तशी शाळा सोडताना एकदा तरी घ्यायला पाहिजे होती. बलात्कार करण्याविरुद्ध कडक शासन झालंच पाहिजे. हो, फाशी ही झालीच पाहिजे. माणूसपणे बलात्कार करून खून करणाऱ्याला फाशी द्या, पण बलात्कार करणाऱ्याला जन्मठेप का? प्रत्येक वेळी पुरुषच बलात्कार करतो असं नाही ना. What a good piece of bowling. 151.1. A wicket made and superb fast bowling. काय चाललंय काय? चाललंय काय? सत्यनारायणाची पूजा चालू आहे, विराट आलाय, अनुष्का येते थोड्या वेळात. ठीक आहे ना, मग एवढं उद्धटपणे कशाला सांगताय? बघ ना, मग दिसत नाही का? अरे यॉर्कर आपण त्यांना कळत काय करायचं नाही. तुम्ही कशाला सुचवताय? ए, विराट आला रे. विराट 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 नाही विराट. Superb fast bowling. ओ विराट विराट. अरे बाबाला खेळू द्या ना त्यांना. कशाला त्रास देत आहे? आणि मॅडम त्याचं लग्न झालंय आता. माझंही झालेलं आहे काय लग्न. आपली भारतीय संस्कृती काय म्हणते? असं लग्न झालं स्त्रीने परपुरुष. अरे कोण आहे हा? मी दांडे लोकसंख्या मोजायला आलोय. स्टेडियमची का? अहो नाही हो, भारताची. मी तर काय वेळ घालतोय, जा काम कर. हो, हे काय करता तुम्ही? इथे दुसऱ्या देशातील लोक पण कसं वाटतं होते? काय कसं वाटतं? अहो गुटखा खाताय तुम्ही. हा, ते बघा तिकडे काय लिहिलंय? धूम्रपान निषेध. अहो ते तिकडे लिहिले, मी इकडे. खाल्ली. आता थुकणार कुठे? इकडे. हे इकडे असं उठतात. काही कसं वाटत नाही तुम्हाला? अहो जाऊ द्या ना, खाऊ द्या ना, त्याला काय खायचंय ते. आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय करायचं म्हणजे काय? अशाने आपल्या देशाचा तरुण अजून कर्करोगाचारी जातो आणि आपली सर्वांची भारतीय जबाबदारी आहे ना. भाऊ तू काय जबाबदारी सांगा ना. मॅच देख आली, मग मॅच देख पुढे देख. आया देखणार पुढे देखणार. क्या सोड गॅस सोड. अरे यार, तुमच्यामुळे क्या सुटला असं ना त्याचा आता. बरं झालं असतं आपण चॅम्पियनशिप मोडलं तरी चालेल, पण त्या टीमला आपल्याला सोडायचं नाही, बरोबर ना? हो मॅडम, प्रतिस्पर्धी आहेत ते आपले. शत्रू सारखं काय समजताय? अहो दादा, पण तुम्ही काय शत्रू बनलाय आमचे? एक तर त्या शर्माला ओपनला पाठवायचं, वन डाऊनला पाठवलं, तिथेच गेले आपले अर्धे. पण त्यांना कळताना काय निर्णय घ्यायचा असतो तो. तुमचा काय एवढा जबाब वाटतोय? हे सट्टा लावलाय मी. काय? आज जर का भारत हरला तर माझी 3 पेटी फिक्स. अहो, भारतीय आता तुम्ही, मग आपल्या देशाची विरोध असं सट्टा लावणं कायदा गुन्हा आहे. मी न्यायाधीश. मी वकील. बघा, ज्यांना कायदा समाज दिला तेच गैरवापर करताय. अहो तुम्ही का आम्हाला डिस्टर्ब करताय? बघू द्या ना मॅच. सॉरी, पण अशा खेळाडूंच्या खेळावरती परिणाम होतो. अहो दादा, कित्येक देशाचे खेळाडू पण यात चांगले नसतात. पण त्यांनी असं केलं तर देशाचं कसं होणार? त्याला काय देश आहे, म्हणजे हातात तर कधी खिशात. खिशात? देशाचा झेंडा खिशात कसं काय? ए अरे मॅच बघायला आला ना तर मॅच बघ. काबर लावले एवढ्या चौकशा? अहो पण मी लोकसंख्या मोजायला आलोय ना. ओ काय केलं तुम्ही? तिकडे आहे ना कचरा कुठे? तिकडे टाका ना. आणि तुमचं काय चाललं यापासून? चाळे करता इथे काय चाललं काय देशात?
सट्टा लावतोय, हे चाळ्या करता, गुटखा खातोय, कचरा फेकते. अरे भारतीय असं तुम्ही लाज वाटत नाही जरा? येऊ का तुला? Stokes, you cannot do that. हा साहेब, हा झालीत काही मंडळी तयार. आत्ताच ते सर्वांना घेऊन निघतो आणि येतो राजधानीला. हा साहेब, आता सत्ता आपलीच. हो. काय म्हणता साहेब? राजधानी नको असं? बरं बरं, इथेच कुठे सर्वांना घेऊन निघतो आणि कुठे अंडरग्राऊंड होऊन जातो साहेब लगेच. हो. पण साहेब ते तर आपले दुश्मन होते ना, आता त्यांना जंकस कमी करायचं. बाबा कसलं दुश्मन? हे बघ, प्रेमात आणि राजकारणात समजा चालतं. तुला नाही करायचं ते तुझं ते सतरंज चालतं. बरोबर, उचलतो. आणि ते आपल्या छोट्या साहेबांना त्यांचा भावी मतदारसंघ पण दाखव. दाखव का? अरे संविधानात तुम्हाला देखील काहीतरी बनण्याचा हक्क दिलाय रे. सतरंजा कसलं उचलताय? अशा जनतेची सेवा करण्याची स्वप्न दाखवून फक्त सत्तेचा मेवा खाणाऱ्या पुढाऱ्यांच्या कानाखाली उचला जरा. ताईंचा विजय असो, बाईंचा विजय असो, ताईंचा विजय असो, बाईंचा विजय असो. एकी जवाब पेनो हिजाब, मुलगी शिकली काढली टिकली. आम्हा महिलांना वेळोवेळी डावलण्यात आलं. या कायद्याने आणि या देशाने नेहमी दुय्यमच वागणूक दिली. काय दिलं या देशाने आम्हाला? रांडा वाडा उष्टी काढा, बस एवढंच ना? ना आता हा देश आमचा, ना आम्ही या देशाच्या. चला दाखवूया स्त्रियांची एकी. देश सोडू सावित्रीच्या लेकी. अहो असं कसं म्हणता तुम्ही? जर खरंच असं राहिलं असतं तर इंदिरा गांधी, द्रौपदी मुर्मू, प्रतिभा पाटील कधी देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचले नसते ना. मग तुम्ही आता हा देश सोडणार का ताईसाहेब? हो, कारण आता या देशामध्ये काय घालायचं, काय लावायचं, कसं जगायचं हे सुद्धा पुरुषच ठरवणार आहेत ना. अहो मग जिथे स्वातंत्र्यच नाही तिथं राहायचं तरी कशाला? हो ताईसाहेब, चला आजच हा देश सोडूया. स्वातंत्र्य, देशातला स्वातंत्र्य देण्यात जेवढं योगदान देशातल्या वीर पुरुषांनी दिलं ना, तेवढ्या त्या माता भगिनी देखील दिलं. तरी जर हीच अपेक्षा असेल ना, तर खरंच सोडा तुम्ही आदेश. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देशातील काही घटक तुम्हाला वेगळी वागणूक देतीलच, पण या देशाच्या खऱ्या मालकीन तुम्हीच आहात. अवघ्या जगात देशाच्या भूमीला मातेचा दर्जा देणार देखील भारतीयच, आणि भारताच्या स्त्रियांना उपेक्षेची वागणूक देणार देखील भारतीयच. मायचेक मागाच्या वर्षी त्यांच्या राज्यातील 11 गाव आणि 2 तालुके आपल्या राज्याचे जे बोलले आम्हाला आपल्या राज्याचा विजय आहे. गलिंग तिंगडून येतो केंद्री का कोंप करून आम्हाला राज्य गावाची वाव. अरे ते गाव आणि उद्योग काय दुसऱ्या देशातले आहेत का? आहे तर आपल्या देशातले ना. स्पर्धा असावी हो, पण ही कुठली जीव घेणी आणि आपल्यातच आग लावणारी स्पर्धा. साहेब आपल्या राज्यातील गाव आणि काम पडून द्यायचा भेद या बाजूच्या राज्याने आखलाय साहेब. तो आपल्याला आताच आणून पाडायचा आहे. हो साहेब, हो. यांच्या अरे फोडाले यांच्या गाड्या, अरे आगलारे यांना. अरे नका, अरे नका आपल्या लोकांची वैरी बनू. अरे नका आपल्या लोकांची वैरी बनू. आपल्या लोकांची वैरी बनू. अरे देशासाठी बंद दिलंय. कोण आहे रे तू? इकडे कोण आहे तू? कोणत्या जातीचा आहे सांग? इकडचा आहे का इकडचा आहे? हा सांग, नाही त्याला मारून टाकेल तुला. हा सांगतो का? अरे कोण आहे तू सांग? मी कोण? लहानपणी बाबा म्हणायचे, बाळा जेव्हा कोणी आपली खरी ओळख विसरतं ना, तेव्हा तो दुसऱ्याला त्याची ओळख विचारायला लागतो. बाबांचं म्हणणं तेव्हा लहानपणी काही कळायचं नाही. लहान होतो ना, लहानपणी एकच ओळख शिकवायला द्यायची, आम्ही भारताचे लोक. कालांतराने नवीन ओळख निर्माण होते, हिंदू मुस्लिम. बाबा म्हणायचे, बाळा काही झालं, किती काही झालं तरी आपली ओळख एकच, भारतीय.
आणि मला विचारतो मी कोण? कोणत्या जातीचा, कोणत्या भाषेचा, कोणत्या धर्माचा? ऐक ना, मी भारतीय. मोजली का लोकसंख्या? गावला का भारतीय? दांडे, शिक्षक दांडे. लोकसंख्या मोजताना भारतीय मोजणारा दांडे. या चिरफाड केलेल्या तिरंग्याचा उरलेला एक दांडा. तो दांडा तर विना कसल्या अर्थाचा, विना कसल्या आधाराचा, फक्त उपेक्षित उभा आहे. 77 वर्षानंतर या भारताला, या भारताच्या नागरिकांना आपण भारतीय आहोत हे आठवून द्यावं लागत असेल. तर एवढं सर्व फिरून निष्कर्ष मात्र एकच,